ओम शांती। आज आहे 13/7/2025 ची अव्यक्त मुरली। रिवाइज तारीख आहे 3/2/2006। आज बाबांचे महावाक्य आहे, परमात्मा प्रेमामध्ये अशी संपूर्ण पवित्रताची स्थिती बनवा की जिथे व्यर्थाचे नामोनिशान सुद्धा समाप्त होईल। संपूर्ण विश्वात लाखो करोडो मध्ये आपण परमात्मा प्रेमाचे अधिकारी मुलं आहात। परमात्मा प्रेमानेच मुलांना जवळ आणले आहे। परमात्मा प्रेम संपूर्ण कल्पामध्ये एकदाच प्राप्त होते, अनुभव होतो। बाबा म्हणतात की आत्तापर्यंत धर्मगुरु, धर्मात्मा सर्व आत्म्यांचे प्रेम प्राप्त केलेले आहे, परंतु संगम युगावर मात्र परमात्मा प्रेम, त्या प्रेमाचे तुम्ही पात्र बनलेला आहात। परमात्मा बरोबरच आहे असा तुम्ही अनुभव करत आहात। बाबा सांगतात की परमात्मा सुद्धा अशीच अनुभव करतात की मी मुलांच्या शिवाय मी काहीही करू शकत नाही, मी त्यांच्या सोबतच राहतो। परमात्मा आपल्या मुलांच्या शिवाय काहीही करू शकत नाही, म्हणजे त्यांच्याशिवाय राहू शकत नाही। इतकं जवळचं प्रेम परमात्मा देखील अनुभव करतात आणि परमात्म्याच्या प्रेमाने लवलीन असलेले मुलं तेही अनुभव करतात। परमात्मा प्रेमाची निशाणी काय असणार आहे? तर बाबा सांगतात, ज्यांच्यावर प्रेम असतं त्यांच्यावर सहज कुर्बान जाणं हे सहज होत असतं। बाबांना काय आवडते? तर मुलांची संपूर्ण पवित्रता। बाबा पुढे सांगतात, मुलांना ब्राह्मण जीवनाचा आधारच काय आहे? पवित्रता। संपूर्ण पवित्रता म्हणजे रेंचक मात्र सुद्धा जिथे अशुद्धी नाही, अपवित्रता नाही, त्याला म्हणतात संपूर्ण पवित्रता। आता बाबा सांगतात की जिथे संकल्प सुद्धा अशुद्ध नाही, ती म्हणजे संपूर्ण पवित्रता। जिथे ना अभिमान आणि ना अपमान, संपूर्ण समाप्त। जिथे माझेपण येतं तिथे अपमान आणि अभिमान जागृत होतो। बाबा म्हणतात, व्यर्थ संकल्प सुद्धा पवित्रताला नष्ट करतो। म्हणून सतत तुम्ही स्वमानाचा अभ्यास करत राहा। मी आत्मा संपूर्ण पवित्र आहे, मी आत्मा संपूर्ण पवित्र आहे। बापदादा प्रत्येक मुलाला डबल नशेमध्ये राहावं अशी बाबांची अपेक्षा आहे। बापदादांच्या खजान्याचे मालिक आणि दुसरं स्वराज्याचे मालिक, बालिक सो मालिक। संगम युगावर बाबांनी सर्व खजान्यांचे अधिकारी बनवलं, म्हणून आपण बाबांचे बालक आहोत। आणि बाबा सांगतात, तुम्ही भविष्यामध्ये सर्व प्राप्तीचे मालिक आहात, राज्याचे मालिक आहात। म्हणून बाबा या ठिकाणी म्हणतात की बाबांचं जे श्रीमत आहे ते श्रीमत काय आहे? स्वमानामध्ये राहा म्हणजे अभिमान नष्ट होईल। आज बाबा मुलांना सांगतात की मुलांनो, मन मंत्री, त्याला म्हणतात दुनियामध्ये मन एक घोडा आहे आणि त्या घोड्याला लागणारा जो लगाम आहे तो म्हणजे आहे बाबांचं श्रीमत। जर घोड्याला कंट्रोल मध्ये ठेवायचं असेल तर बाबांचं श्रीमत हे नेहमी आपल्याला योग्य त्या वेळामध्ये आठवणं म्हणजे आपल्या घोड्याला लगाम बसणं आहे। आज बाबा सांगतात की जर तुमचा घोडा हा सैरावैरा धावत राहिला तर तुम्ही कधीही तुमच्या जीवनाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। म्हणून बाबा म्हणतात की माझा प्रत्येक मुलगा पदम भाग्यशाली आहे आणि तो दिसला पाहिजे। पण बाबा सांगतात की मुलांना तुमचं
चाल चलन ती सुद्धा रॉयल असणं गरजेचं आहे. सत्यता, सभ्यता हा अनुभव होणं गरजेचं आहे. यासाठी कंबाईन रूप धारण करा आणि बाबांची सेवा करा. कुठल्या ना कुठल्या रूपाने आलेल्या प्रत्येक आत्म्याला तुमच्याकडनं काहीतरी अनुभव होणं गरजेचं आहे. मग शांती, सुख, शक्ती, ईश्वरी प्रेमाची अनुभूती ही बाबांच्या मुलांमधून होईल. बाबा सांगतात की मुलांनो, जे आत्तापर्यंत तुम्ही जे ऐकलेले आहे ना, ते आता सर्व विसरून जा आणि बाबा जे सांगतात ते तुम्ही लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन धारण करा. म्हणजे तुमच्या जवळ आलेली प्रत्येक आत्मा ही सुखाचा, शांतीचा, आनंदाचा, गुणांचा, शक्तीचा अनुभव केल्याशिवाय राहणार नाही. आता बाबा सांगतात तुम्ही आतापर्यंत जी सेवा केलेली आहे त्यावर बाबा खुशच आहे, परंतु बाबांचं म्हणणं असं आहे की आता तुम्ही नवीन सेवा सुरू करा. परमात्म्याचे कार्य चांगले आहे हे सर्वच लोक मानतात आणि समजतात, परंतु आता लोकांचा हा विश्वास बसणं गरजेचं आहे की परमात्म्याचं कार्य श्रेष्ठ आहे, ज्ञान श्रेष्ठ आहे, पण परमात्म्याच्या सानिध्यात बसल्यानंतर त्यांची अनुभूती श्रेष्ठ आहे. जगामध्ये हा आवाज यायला हवा की परमात्म्याचं कार्य खूप श्रेष्ठ आहे, ज्ञान श्रेष्ठ आहे, असा प्रत्येकाच्या मुखातून आवाज येणं गरजेचं आहे. तरच बाबांची प्रत्यक्षता होऊ शकते. वारीस म्हणजे स्नेही, सहयोगी, माईक आणि माईट म्हणजे शक्तिशाली. आता बाबा सांगतात की मुलांनो, तुम्ही माईक बनू नका, तुम्ही फक्त येणाऱ्यांना शक्ती द्या आणि येणाराच व्यक्ती हा माईक बनून बाबांचा संदेश म्हणजे परिचय देत राहील. असा सर्वांच्या मुखातून आवाज यायला हवा. बाबा आले, माझे बाबा आले, माझे बाबा आले, असा आवाज यायला हवा. शांतीच्या शक्तीने एका सेकंदात मुक्ती आणि जीवनमुक्तीचा अनुभव करणारे तुम्ही विशेष आत्मा आहात. विशेष आत्म्यांची लास्ट विशेषता काय असणार आहे, तर कुठल्याही आत्म्याला मुक्ती आणि जीवनमुक्तीचा अनुभव करवणार. फक्त रस्ता दाखवणार नाही, तर त्यांना आत्म्याला तो अनुभव करून देणार. अतिंद्रिय सुखाचा अनुभव, प्रेमाचा अनुभव, ईश्वरी शक्तीचा अनुभव होईल. बाबा सांगतात की जेव्हा जो समोर येईल त्याला तो अनुभव होत राहील. तेव्हाच तुम्ही सायन्स वरती सायलेन्स शक्तीचा प्रयोग हा सक्सेस झाला तेव्हा म्हणता येईल. आता तुम्ही याची स्पीड, गती ही वाढवायला हवी. बाबा सांगतात की जसं कोणत्याही रस्त्यावर चालत असताना जर रस्ता मोकळा भेटला तर आपल्या गाडीची स्पीड, गती ही वाढते. आता संगमयुगाचा हा शेवट आहे. मुलांच्या समोर तर खरोखर हा हायवे आहे. आता मुलांच्या पुरुषार्थामध्ये फार तीव्रता येणं गरजेचं आहे. तेव्हा बाबा सांगतात, बाबा पण गीत म्हणणार, वा माझे बच्चे वा. कारण हे गीत ज्यावेळेस बाबा गातील त्यावेळेस प्रत्यक्षताचं दृश्य समोर दिसेल. बाबांचं प्रत्येक फरमान आहे मुलांना. ते कोणतं? मुलांनो, सकाळी सकाळी उठा, बाबांची प्रेमाने आठवण करा, बाबांच्या बरोबर गप्पा गोष्टी करा, हितगुज साधा. मग जो मुलगा बाबांच्या प्रत्येक फरमानानुसार चालतो ते खरे कुर्बान जाणारे परवाने नव्हे का? संकल्प शक्तीने सर्व काम सहज होऊ शकतात. यासाठी
आता संकल्प शक्तीचा स्टॉक तुमच्याकडे जरूर जरूर वाढवा. जी गोष्ट मुखाने होत नाही, कर्तव्याने होत नाही, ती गोष्ट आता संकल्प शक्तीतून होऊ शकते. याचा प्रॅक्टिकल अनुभव करा. ओम शांती.